आमच्या ऑडियन्सला एक सांगाल तुम्ही की शफी भाईला फिल्म इंडस्ट्रीमध्ये कैसा चान्स मिळला? एक कोकणाच्या एक बारक्याच्या गावाचा माणूस. तर कादर खानच्या सोबत होतं. कादर खानच्या सोबत ड्रामाज वगैरे करायचं. नाही कब्रस्तानाबद्दल काय नाही ना, आम्ही जरी जिना मरण काय जरी असला तरी आम्ही स्वतः धावून आम्हाला सांगायला येतात, आम्ही स्वतः जातो. जे काय करायचं ते आम्ही करतो. कबर काढतात, कबर वगैरे थोडक्यात आम्ही कबर काढतो. अच्छा, कबऱ्या काढता तुम्ही? हा, हे पण सांगते. तुमचं नाव कसं काय? माझं सुनेजना लक्ष्मण गुरव. माझा मुलगा कमवता रे गेला. काय झालं? ऍक्सिडेंट झाला? आजारी होता. माझ्या भावान त्या मॉप केला राजाने. आज हे जुम्मा आणि आता वाजत जवळजवळ 9:15 आणि आपल्यासाठी तारिक बाईच्या ह्या गरमागरम मस्त नाश्ता लागलाय. तुम्हाला मी आता दाखवत आहे. बघा, ऑमलेट ब्रेड माशाल्ला आणि ही शेव बनले, बिस्किट्स नाही, हे काय आहे? भाकरवडी. हा, हे काय आहे? काय? पेडवं. काय? पेलवं. काय 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 आयटम असतं नेमका तो? हे तुमचा चावऱ्याचं पीठ असतं. हा, चावऱ्याचं पीठ आपण उत्तप्पा वगैरेला कसं ही करतो, तसं त्याची पातळ रोटी बनवली जातं आणि त्यातला स्टफिंग असतं. खोबऱ्याचं चव आणि त्यातला गोर मिक्स करून ती स्टफिंग तयार केली जातं. ओके. आणि हे कसं लाडू? मेथीचं लाडू. मेथीचं लाडू. चला बिस्मिल्लाह करूया आता. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कैशी हाव सगळी? उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आपण हाव पांगारीला, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. 2 पांगारी आहेत. एक आहे दाबिल पांगारी आणि दुसरी इनाम पांगारी. आपण हाव आज दाबिल पांगारीला. आपलं सबस्क्रायबर आहे दुबईमध्ये आमिर दलवी आणि त्यांची फॅमिली. त्यांनी मला कॉल केले नव्हते आणि इन्स्टावर कॉन्टॅक्ट केले नव्हते की जुनेद भाई आमच्या गावातल्यान जा आणि गाव शूट करा. तर आज आपण त्यांच्या गावात आलेलं आहो. आपल्यासोबत त्यांचं दुसरं भाई आहात ह्या तारिक दलवी साहेब, जुबेर बर्डे साहेब त्यांचं जावई जे आहात तारिक भाईचं, शिवाय गावाचं सदर साहेब पण आहात. आपण आता त्यांची सगळ्यांची बात करणार आहोत, गावात त्यांची घरं बघणार आहोत, लोकांची बात करणार आहोत. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. मी जमातुल मुस्लिमीन पांगारीचो सदर जुबेर बर्डे. मी सगळ्यात पहिले जुनेद देशमुख आणि कोकणी बात चॅनलचा खैर मकदम करताय, वेलकम करताय. तुम्ही आमच्या गावात आल्या, आमच्या गावाला आज एक्सप्लोअर करणार आहोत. त्यासाठी तुमचा मोपमोप मी तुमचं शुक्रगुजार आहे. काय बोलाल तुमच्या गावाबद्दल? सो गाव एक खूबसूरत गाव आहे. त्याच्यानंतर आमच्या गावाची जो कम्युनिटी आहात, मुस्लिम कम्युनिटी आहे, बौद्ध कम्युनिटी आहे, हिंदू कम्युनिटी आहे, सगळ्यो कम्युनिटी आम्ही लोक इत्तेफाकनी राहत आहोत आणि सगळ्याच्यात इत्तेफाक आहे. कवा हात लफडा नाही, झगडा नाही. हर त्यौहार, हर फंक्शन आम्ही लोक सोबत मनवत आहोत. परवा 19 तारखेला आमच्या बुद्धवाडीत एक शादी झाली. सगळी म्हणजे बायका पोरापासून आम्ही सगळी त्या शादीत सामील होत्या. आमच्या शादीत ती लोक सगळी सामील असतात. म्हणजे एकदम एकोपा आहे सगळ्या इकडं. म्हणजे इत्तफाक तुम्हाला ह्या गावात मोप मिळेल माशाल्लाह. सरपंचाचे इलेक्शन जे असतं ती कवाच आजपर्यंत आमच्या गावात सरपंच इलेक्शन नाही झाला. सगळा काही जे असतं ते आम्ही लोक गाव पातळीवर सगळ्यांचं जी मोठी लोक आहेत ते विचार करून सरपंच निवडतो आम्ही लोक. त्याच्यानंतर आमच्या गावात काही 1992ला एज्युकेशनची सोय झाली. ज्युनियर KG ते SSC पर्यंत आमच्या मोठ्या लोकांनी, म्हणजे त्यातला आमचं वजीर बर्डे, त्याच्यानंतर चिचामिया इनामदार, त्याच्यानंतर आमच्या गावाचं अकबरबाई, मुसा रुमाने, इसाक बर्डे, ही सगळ्या मंडळींनी एक शाळा फाउंड केली 1992 पासून. ती आजपर्यंत चाललेली आहे माशाल्लाह. पोरांना आम्ही लोक एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर 1988 पासून आमच्या जमातीने पाण्याची स्कीम चालू केला आणि आम्ही लोक नॉमिनल चार्जला लोकाला 1 घंटो रोज आम्ही लोक पाणी प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर ही स्ट्रीट लाईट तुम्ही बघत असाल, ही स्ट्रीट लाईट पण जमातीच्या तरफशी फ्री ऑफ कास्ट आम्ही लोक पुऱ्या गावात सप्लाय करतो. म्हणजे होतापर्यंत आम्ही आमच्या गावात जो बेसिक फॅसिलिटी असतात तो जमातीच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही लोक प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर आमच्या गावात मी खास करून ही करीन
जिकर करीन. आमचं वजीर बर्डे दुबईला हातं. त्यांनी 25 वर्षा पहिले आमच्या गावात अनएम्प्लॉयमेंट मग जास्त होता. ती अनएम्प्लॉयमेंट दूर करण्यासाठी तर बेस्ट पोझिशनवर होतं. त्यांनी आमच्या गावातली एक 50-60 पोरा आणि ऐतराफशी 500 लोकांना त्यांनी जॉब लावली आणि त्या गावात प्रॉस्पेरिटी आणण्यात जॉब प्रोव्हाइड करण्यात वजीर बर्ड्याचा खूप मोठा हात आहे. त्याच्यानंतर आमचं एक दोस्त पॉलिटिशियन आहात मुजीब रुमाने. त्यांनी या गावात जी डेव्हलपमेंट तुम्ही बघता रस्तं पाणी वगैरे त्यांचं आणि ह्यो जो रस्तो 7 किलोमीटर जो रस्तो झालेलो आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं तर त्यांचं मग मोठं हात आहे त्यातला. म्हणजे काही लोक जी हात त्यांच्या सपोर्टनी आमच्या गावात ही डेव्हलपमेंट झालेलं आहे. ह्यो बघा गावात यायला आहे ना ह्यो मेन रस्तो आहे आणि ह्या बाजूला आल्यानंतर तुम्ही बघाल ही मोहल्ल्याचा गावाचा बस स्टॉप आहे. हाय एसटी येतं काय तारीख बाय? एसटी येतं. एसटीचं टायमिंग कैसा आहे? दिवसाला 5 टाइम एसटी येतं. एक सुबेला दुपारी सांच्या रातची वस्तीला पण एसटी येतं. वस्तीला पण असतं. ते खेडची पण असतं वस्तीला. ती खेडची एसटी येते वस्तीला येतं. ती सुबेला 6 वाजता निघतो. ओके. बाकी टाइम एसटी येतात अल्हम्दुलिल्लाह. आणि बाकी सोय पण आहे रस्त्यावर. रस्तो बेस झाले तर वाहनात मोप चालू आहेत. गाडी मग प्रायव्हेट पण येतात वगैरे. आता तुम्हाला सांगता हे तारिक दलवी साहेबात यांच्याच घरात आता आपण आलेला आहोत आणि तारिक भाईच्या बद्दल आता आपण थोडंसं जाणून घेऊया. तारिक भाई तुमच्या गावात एकूण किती घर आहेत? 45 घर असले. 45 घर. 45 घर आहे. त्यातनं आता चालू किती असते? आता सध्या तर मोस्टली चालू आहे. सुट्टीचा महिना आहे तर आता सगळी पब्लिक चालू आहे. नाहीतर सुट्टी नसले की लोक बाहेरच असतात तेव्हा खूप कमी घर उघडी असतात समजा. पण आता गाव समजा भरलेलं आपलं 8-9 घरा फक्त उघडी असतात नॉर्मली. पण आता मे महिन्यात ऑलमोस्ट सगळी उघडी असतात. गाव समजा भरलेलं आपलं. तर तुम्हाला आता सगळी राऊंड दिसेल समजा. आता जुम्मा पण आहे आज जी. तर पोरासाठी बाहेर पडतील तर माहिती पडेल तुम्हाला जी. आता तुम्ही असता काय जॉबला? मेरा शिपवर आहे. शिपवर असता. ओके. माशाल्लाह माशाल्लाह. तुम्हाला एक बात सांगायला विसरला. हा जो गाव आहे ना पांगारी मोहल्ला ह्याचं जे आपलं फिल्म स्टार जे होतं शफी इनामदार साहेब त्यांचा हा गाव आहे. स्क्रीनवर मी त्यांचा फोटो लावेन. मला पण खबर नव्हता की ते ह्या गावाचं आहेत. आज जेव्हा मी व्लॉग बनवायला आला तो आम्हाला समजला की ते ह्या पांगारी गावाचं आहेत. ही बोर आहे. ही कसली बोर आहे? हीच बोरवेल जी आहे जी. 80 आम्ही लोक पाणी पंप करता. आणि बघा ही आता एक टाकी आता जनजीवन योजना जी आहे पंतप्रधानाची ही एक टाकी आम्हाला मिळलेली आहे. पण आम्ही लोकांनी 40 वर्षा पहिले एक 16,000 लिटरची टाकी ही तारिकबाईच्या घराच्या वर बघा एक टाकी आहे. तर पाणी स्टोअर करता आणि रोज 10 वाजता 10 ते 11च्या टायमात आम्ही लोक ही पाणी लोकांपर्यंत पोचवतो. पाणी सोडणार कोण असतं? पाणी सोडणार आमचं खादिम आमचं मौलाना. तर मौलाना रोज पाणी सोडतात. अच्छा. त्यांचं मौलानाला अलग पेमेंट मिळतं? अलग पेमेंट मिळतं त्यांचं. ओके. म्हणजे गावातल्या मौलानाला 2 प्रकारची इन्कम सोर्स आहे. एक मशिदीतलं पण आणि एक गावात एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ते पाणी सोडायचं माशाल्लाह. आणि हातनं सप्लाय होतं पाणी. काय खबर खैरियत? अल्हम्दुलिल्लाह. काय नाव तुमचा? कलीम खतीब. कलीम खतीब जी. शफीबाईचे हे भावस आहेत? हो. सक्क भावस? मी ममेरो भावस. ममेरे भाव. तर माझं फुपेर भावसात. अच्छा. ओके. हे शफी इनामदार साहेब तुम्हाला बोलला ना फिल्म आर्टिस्ट आहेत. होतं अल्लाह त्यांना जन्नत नसीब करू. त्यांचं हे भाऊस आहेत. काय बोलाल तुम्ही? काय करता हो? मी पहिले शफीबाईंच्या सोबतच होतो. मग त्यांच्या गेल्यानंतर मग मी दुबईला गेलो होतो. शफीबाईला जाऊन किती टाइम झाला? त्यांना कमीत कमी 20 वर्षात पावतो झाली. 20 वर्ष झाली. हा.
आमच्या ऑडियन्सला एक सांगाल तुम्ही की शफी भाईला फिल्म इंडस्ट्रीमध्ये कैसा चान्स मिळाला? एक कोकणाच्या एक बारक्याच्या गावाचा माणूस. तर कादर खानच्या सोबत होतं. कादर खानच्या सोबत ड्रामाज वगैरे करायचं, स्टेज करायचं. काफी त्यांनी साबू सिद्दीक हॉलला आणि दुसऱ्या इकडं KC कॉलेजला तर असिस्टंट डिरेक्शनच्या हिशोबाने कादर खानच्या सोबत होतं. आणि तिथनं त्यांना हिंदी थिएटर मिळला. त्याच्यानंतर त्यांची मुलाखत भक्ती बर्वेशी झाली. भक्ती बर्वेच्या सोबत मराठी थिएटरला आलं. मराठी थिएटरचे गुजराती थिएटरला आलं. गुजराती थिएटर तेव्हा काही नाही होता, इट वॉज 0. तर गुजराती थिएटरला आल्यावर तर गुजराती थिएटरला इतका हायप केले की आज पण शफी इनामदारचं नाव गुजराती थिएटरला आहे. आणि तत्न मग फिल्म इंडस्ट्रीत गेलं. हम दोनो करून एक फिल्म डिरेक्ट केली. काफी सिरियल्स केले, टीव्ही सिरियल्स. डिरेक्शन पण केले त्यांनी. हम दोनो नाना पाटेकर आणि ऋषी कपूरचा होता. त्याला बेस्ट डिरेक्शन आणि काफी रिस्पॉन्स मिळलं. त्याच्यानंतर त्यांना 2 ऐसे फिल्म मिळलं साऊथची ड्यू टू दॅट हम दोनो. पण अनफॉर्च्युनेटली त्यांचे प्रॉब्लेम जायला, हार्ट अटॅक यायला आणि तर गेलं. कारण आम्ही त्याच दिवसा आम्ही सिटिंगला बसला होता, स्टोरी सिटिंगला. अख्खो दिसायला पेन होत होता पण दाखवली नाही. अर्ली मॉर्निंग 5 वर्षाचं असताना एक्सपायर झाले ते. तर नियर अबाउट 50च्या आतला नव्हतं, 50च्या आसपास. मी तुम्हाला सांगताय, मी जवळजवळ जेवढं पण त्यांचं पिक्चर बघलेत ना, त्याच्यात पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका बेस असायची. आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये गोरा गोरा पान माणूस आणि पोलीसच्या वर्दीतलं खाकी वर्दीतलं मोब बेस वाटायचा. तर चला या आता आपण पुढे जाऊ. माझं नाव कमरुद्दीन इनामदार. कमरुद्दीन इनामदार जी. शफी इनामदार तुमचं कोण? माझं भाचच लागतात जी. अच्छा, तुम्ही खाते असता? मी युकेला असतो. युकेला असता. मग आता सुट्टीला आल्या? हो, सुट्टीवर. विथ फॅमिली असता थया? नाही, फॅमिली आता. तुम्ही जॉबला असता? जी. किती वर्षापासून जॉब करता युकेला? 30 इयर्स. आता रिटायर्ड झालं. मग आता गावातच जी. चला माशाल्लाह. मग बेस वाटलं तुमची मिळून. मोप शुक्रिया आमची बात केल्याबद्दल. शुक्रिया. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. काय नाव आहे तुमचा? अजीज इनामदार. अजीज इनामदार. अच्छा, काय करता हो तुम्ही? मी सध्या घरातच आहे. घरात? अगोदर खाता होते? बाहेर कोविडला होतो. कोविडला किती वर्ष काढल्या? 15 वर्ष होतो. 15 वर्ष. आणि हिचं नाव काय? एमची राबिया. अरे वा, माशाअल्लाह. तुमचं काय नाव आहे? अझर रुमानी. अझर रुमाने. अच्छा, तुमचं यांचं काय रिलेशन आहे? माझं खालूच लागतं. अच्छा. आणि ही माझी दोस्त तुमची? हा, माशाअल्लाह. बेटा काय नाव आहे तुमचा? फलकनाज. काय? फलकनाज. अच्छा, खच्च्या गावाचं तुमचं प्रॉपर? येस, पांगारीचीच तुम्ही? हा, मला वाटलं काय सुट्टी बिट्टीला आल्या काय गावातल्या? नाही. अच्छा, बेटा स्कूलला जाता हो? हा, कितवीला हो? फर्स्टला. इंग्लिश मीडियम उर्दू मीडियम? इंग्लिश मीडियम. गावात आहे स्कूल इंग्लिश मीडियम? आम्ही मुंबई राहतो. तुम्ही मुंबई राहता? मुंबईला. मग मी बोलताय ना, तुम्ही बाहेर नाही आले हो सुट्टीला गावातल्या? मला डाऊट जाईल. बाकी काय खबर? बेसा? अल्हम्दुलिल्लाह. माशाल्लाह. मोब शुक्रिया आमची बात केल्याबद्दल. काय नाव आपलं? महेश सकपाळ. आणि आपलं? शंकर सकपाळ. इथले बोद्धावाडीतले लोकल. अच्छा, तुम्ही कामाला कुठे बाहेर नाही गेलात काय? नाही. मुंबई वगैरे कुठे गेलात? नाही, गावातच काम करता? मग तुम्ही मुस्लिम समाजाबद्दल बरोबर आज किती वर्ष राहताय आणि काम करताय एकत्र? आता माझ्या आयुष्यात मी 35 वर्ष यांच्यासोबत काम करतो. हसून घेऊन आम्ही सर्व एन्जॉय मध्ये सर्व असतो. अच्छा, तुमचे त्यांचे संबंध कसे? एकदम हसून घेऊन सर्व हसून मजेत सर्व. अगदी घरच्यासारखं वातावरण आहे? हो, घरच्यासारखं. अच्छा, मोहल्ल्यातली लोक तुम्ही एकत्र, म्हणजे त्यांच्या कार्यक्रमात तुमचं जाणं येणं ते असे म्हटले आणि तुमच्या कार्यक्रमात त्यांचं जाणं येणं असतं? सगळ्या. खूप छान, खूप छान. असंच आपल्याला राहिलं पाहिजे. हे बघा, ही बच्चा पार्टी सगळी गावातल्या ना सुट्टीला आलेली आहात. बेटा काय नाव आहे तुमचा? आसिम. खतना आले तुम्ही? आम्ही मुंब्रातली. मुंब्रात असता? अच्छा. बेटा तुमचं काय नाव? हा, तुमचा? मुकरम. हा, तुमचा? अब्दुल रहमान. अरे वा. अफीफ. फाहीन. फलकनाज. अच्छा, तुम्ही सगळी स्कूलला जाता हो? इंग्लिश मीडियम उर्दू मीडियम? इंग्लिश मीडियम. अच्छा, एखादी पोएम बोलून दाखवा. पोएम बोला. विसरल्या सुट्टीतलं लगेच विसरल्या पोएम? आता ही व्हिडिओ तुमच्या टीचरला दाखवीन मी. चला, मोप शुक्रिया. माझं नाव मोहम्मद इजाक शेख अहमद बर्डे. बर्डे.
काय दुबई बिबईला होते हो काय पहिले? काय दुबईला होत्या? यातलं पोलीस पाटील होतो पांगारीतला. गावातला? किती वर्षा? 25 वर्ष. 25 वर्ष. हा, अरे वा, माशाअल्लाह. मग आता रिटायर्ड? रिटायर्ड. मग आता काय करता? आता घरातलं नसतं. शेतीभाती काय? शेतीभाती चिकार आहे, पण उपयोग काही नाही. केल्टी खातात. केल्टी खातात? अच्छा. पोरं खात असतात? पोरा कुवेतला असतात. कुवेतला असतात. माशाअल्लाह. तब्येत पाणी काय बोलते तुमची? फजल आहे. अल्लाचा फजल आहे. अच्छा. गावातलं तुमच्या मशीद बघली माशाअल्लाह मोप मोठी आहे. हा, 45 घर आहे, बरोबर. पण आता हे सुट्टीला लोक गावात आलेली आहेत. नाश्ता उधार आहे. नाश्ता उधार आहे. उधार आहे. हा, ऐका ना, मी काय बोलताय, गावातची लोक गेल्यानंतर जुमाच्या नमाजीचा कैसा करता? किती मुक्तदी असतात? 10-12 असतात. 10-12 जुमाची नमाज होतं? अच्छा. आजूबाजूला असं जवळ खच्चो मुस्लिम गाव नाही की थाय तुम्ही जुमा पडू शकता? दाबिल 3 किलोमीटर. 3 किलोमीटर लांब जायला लागतंय है ना? फरार 6 किलोमीटरवर आहे. हा. अच्छा. मग तुमची जुमाची नमाज गावातच होतं? चला, माशाअल्लाह. तर मजबूर आहे, काही करू शकत नाही त्यांना, है ना? चला, अल्लाह कबूल करणार आहे. चला, मोप शुक्रिया आमच्या बोलल्याबद्दल. ही बघा, ही गिरण आहे गावातलं. ही गिरण आहे. गिरण म्हणजेच चक्की, आटा चक्की. आता लॉक दिसतंय. तुम्ही काय आणलंय? दळण आणलंय. ही पोस्ट ऑफिस आहे काय गावातचा? अच्छा. एसी पोस्ट ऑफिस आपला. एअर कंडिशनर आहे. हा, अरे वा. ही गावातचा पोस्ट ऑफिस आहे. हा. हे आमचा अशरफ भाई. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. काय खबर? बेसा. बेसा. काय नाव तुमचं? अशरफ रुमानी. अशरफ रुमानी. माशाअल्लाह. काय करता? काही नाही, जॉबलेस आहो. पण जॉबलेस का हो? वय किती आहे तुमची? नाही. हा, आमची मजाक करता. हक्काने तुम्ही आमची मजाक करू शकता, कारण कोकणी बात हा आपला गावागावाचा घराघराचा चॅनल आहे. पण मला एक बात तुमची काय बेस वाटली खबर आहे? सुकूनशी अगदी लुंगी आणि दही घालून बैठले हो तुम्ही. टी शर्ट. हा, वारा मस्त लागते. बघा आमला घाम किती फुटलाय गावात. बरोबर, कारण आज 40 डिग्री टेम्परेचर आहे, त्यासाठी लुंगी घालणं खूप जरुरी आहे. येस, आहे की नाही? सही आहे, बिलकुल. बघा, हे गावाचं सदर साहेब माशाअल्लाह एक तडप असतं ना आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी. इतक्या 40 डिग्रीला ते माझ्यासोबत फिरत. बघा घाम बघा किती फुटलाय. हा, माशाअल्लाह. बघा गावातलं एअर कंडिशनर पोस्ट ऑफिस बघले होते का वा? खच्च्या गावात यायचा एअर कंडिशनर पोस्ट ऑफिस. माशाअल्लाह. सर, काय नाव आहे आपला? अकबर युनुस इनामदार. अच्छा. मी गावातलं बघला माशाअल्लाह एअर कंडिशनर ऑफिस तुमचा, आणि ती पण पोस्ट ऑफिस, गव्हर्नमेंट ऑफिस. हे शेवटी आणि ती पण गावासारख्या ठिकाण आहे. ऑफिस शेवटी कसं आपलं पर्सनल आहे ना. अच्छा, पर्सनल आहे तुमचा. गव्हर्नमेंट काय आपल्याला ऑफिस देत नाही, गव्हर्नमेंट आपल्याला काही पैसे देत नाही. हा, तर आपण कसं आहे, पर्सनल असल्यामुळे आपल्याला आता जर दिसभर पैशाचा आहे तर आपल्यासाठी आपल्याला फॅसिलिटी केली पाहिजे. ओके. किती वर्षापासून सर्व्हिस देता? 1982 पासून. 1982 पासून. अच्छा, म्हणजे 40-42 वर्ष झाली. तुम्ही स्वतः देता का तुमच्या अगोदर दुसरा कोण करायचा? माझ्या पहिले तारीखचं डेडी इक्बाल दलवी यांच्या नावावर पोस्ट ऑफिस मिळला होता. हा. 23 सप्टेंबर 1980ला, 1980ला, 23 सप्टेंबर 1980ला. मग दादा आमचं बाहेर गेला. मग तर बोललं गावात राहून काही फायदा नाही, आपल्याला बाहेर गेला पाहिजे. मग दादा बाहेर गेला. मग दादा बाहेर गेल्याच्या बाद माझ्या इकडे ट्रान्सफर झाला ते. ओके. तुम्ही जी ही सर्व्हिस देता हिना तुम्हाला काही सॅलरी मिळतं? ऑफकोर्स सॅलरी. सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्ट ऑफिस म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जो फॅसिलिटी पोस्ट ऑफिसचे सगळे जो तालुका लेवलला असतात तो सगळं आता असतं.
ऑल ओव्हर इंडियातील एकच पोस्ट ऑफिस. गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स असतील पोस्ट ऑफिससाठी ते तुम्ही रन करत असाल? सगळं टोटल SB, RD, TD, NSC, KVP, इन्शुरन्स पॉलिसी वगैरे सगळं. मग आता निघतात गावात पॉलिसीज? ऑफकोर्स. अच्छा, माशाअल्लाह. गावाला तुम्हाला समजून सांगायला लागत तसं? नक्कीच ना. चला माशाअल्लाह, मोप बेस्ट वाटलं तुमची बात करून. मोप शुक्रिया आमची बात केल्याबद्दल. गावातलं हे रेशन धान्य दुकान पण आहे आणि याचा नॉर्मल चॉकलेट बिस्किटचं पण मला दुकान दिसतंय. ही गावाचं कब्रस्तान आहे. हे बघा, ही एंट्रन्स आहे कब्रस्तानाचा. मी आहे कमी सर. नमस्ते. काय नाव आहे आपलं? माझं मनोहर शिबे. काय पोस्ट आहे आपली? मी क्लार्क शिपाईचं काम करतो. अच्छा. मॅडम आपलं काय नाव? राजेश्री दत्ताराम मांजरेकर. काय पोस्टवर काम करताय? शिपाई. शिपाई. ही धर्मशाला. काय आहे? धर्मशाला. हा, पहिले होतं लोका लॉन्च चालू होती तेव्हा पॅसेंजर जी आहे ती बायशी मोप ही करायचा, मायग्रेट व्हायचा. तर त्यांना बैशासाठी सोय म्हणून गव्हर्नमेंटनी बांधलेली शेड. ओके, ती धर्मशाला दिली. हा, ओके, बघूया आपण शेड. अच्छा. आणि ह्या बाजूला तुम्हाला दाखवता मी व्ह्यू. बघा किती भारी आहे गावातल्या. आता तुम्हाला खास बात सांगता ह्यांची. आता ज्या ठिकाणी आपण उभा आहो ना, व्हिडिओ बनवता, ती दापोली तालुक्यातलं नाव आपण. आणि ह्या खाडीच्या पलीकडे जो गाव तुम्हाला दिसतंय गुहागर. खत गेलो गुहागर तालुका. आणि ती गुहागर पंगारी हवेली. ही पंगारी तर्फे हवेली. ओके. अस्सलामुअलैकुम. वालेकुम सलाम. संगट शायल्या. हो. नाव काय तुमचा पुरा? अब्दुल्ला कासिम नाडकर. हाय, कैसे काय? घराचं काम चालू आहे. कॉन्ट्रॅक्टर. माशाअल्लाह. मग डेली अपडाऊन करता? डेली अपडाऊन. सुबहला येता, सांची जातो. सांची जाता. हो, दिवसातनं 2 पण ट्रिप होतात. ऐसा. हा, अच्छा. संगलोट किती लांब आहे यातनं? 22-23 किलोमीटर आहे. आवरा लांब आहे. हा, मग ठीक आहे, काही वाटत नाही बाईकवर ये जायला. हा. आपलं काय नाव आहे? गौतम भगवान सकपाळ. कुठल्यात प्रॉपर? इथलेच गावातलेच. अच्छा. काय सांगाल गावाबद्दल, मोहल्ल्याबद्दल? कशी लोक आहेत गावातली? सगळी लोक चांगली आहेत. चांगली आहेत. तुमचे कसे संबंध आहेत त्यांच्याबरोबर? एकदम घट्ट संबंध आहेत. किती वर्षापासून तुम्ही एकत्र वावरताय? सगळं आम्ही मोहल्ला किंवा बौद्धवाडी आम्ही सर्व एकत्रच असतो. आणि कुठला विचार करायचा असला तरी एकत्रच करतो. अच्छा. निर्णय जे काय घ्यायचे असतील गावाचे ते सगळे एकत्र बसून घेतात. ओके. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. स्कूलबद्दल सांगायचं म्हणजे स्कूल आम्ही 1992ला स्टार्ट केलं. जसं की मी माझ्या पहिल्याच बाईटला सांगला होता की स्कूल स्टार्ट करूयाला वजीर बर्डे, इसाक बर्डे, त्याच्यानंतर मुसा रुमाने या लोकांनी, चिचा मिया आमचं होतं, या लोकांनी मग जद्दोजहद करून स्कूल ही केली, स्टार्ट केली. त्याच्यानंतर हमीदभाई चा मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे ही बिल्डिंग बांधण्यात. त्याच्यानंतर इतक्या वर्षात स्कूल रन करण्यात आमचं दुबईवाला हमीदभाई जे होतं
त्यांनी मोठो सपोर्ट केले आणि माशाल्लाह आमच्या स्कूलचं आज 25-30 वर्सां म्हणजे SSC चाललेली आहे. 100% रिझल्ट येतं आणि आता आमची 1-2-3 वर्षापासून आमची यंग ब्रिगेड जी आहे ती ही स्कूल रन करतं. जसं की मोझम इनामदार आहात लंडनवालं, त्याच्यानंतर अहमद रुमाने, फारुख रुमाने आहात, आमचं तारिकबाई पण आहात, त्यातला आमिरभाई आहात, आमची सगळी म्हणजे मुनाफ इनामदार नाहीद आहात, त्याच्यानंतर वजीर चाचा, ही सगळी मिळून ही आता स्कूल 3 वर्षापासून रन करतात. माशाल्लाह. मला सांगा कितवीपासून कितवीपर्यंत इंग्लिश मिडियम शाळा? ही SSC पर्यंत आहे. फ्रॉम ज्युनियर KG पासून ते SSC पावतो आहे आणि बेस रिझल्ट पण बेस येतो. ह्या शाळेतल्या खतनं स्टुडंट्स येतात. या शाळेतल्या तुम्ही पंगारी पासून म्हणजे गुहागर पंगारी, फरारे है, उनवरे है, दाबिल हात, पनाले काजी हात, ही आपल्या पंगारची मोल्ल्याची लोक आहात, बुद्धेवाडची लोक आहात, गुरुवारची लोक आहात, वरची वाडीवरची लोक आहात. माशाल्लाह बेस्ट रिस्पॉन्स आहे. पण आता सध्या लॉकडाऊनपासून थोडं रिस्पॉन्स कमी झालेलो आहे. तर मी सगळ्या लोकांना अपील करीन की आमच्या सगळ्या पोरांनी, आमच्या सगळ्या जमाती मेंबर्सनी खूप मेहनत घेऊन ही स्कूल बिल्ड केली ना आणि आम्हाला ही स्कूल कंटिन्यू करायची आहे. तर आम्ही सगळ्या म्हणजे एतराफच्या गाववाल्याला, त्याच्यानंतर आमच्या गाववाल्याला, वाडीवाल्याला सगळ्याला रिक्वेस्ट करीन की हातं पण बेस्ट क्वालिटी एज्युकेशन मिळतं. तुम्ही जी बाहेर दापोली खेळला पोरा तुम्ही लोक पाठवता ती न पाठवता हातं कमी पैशात बेस्ट एज्युकेशन तुम्हाला मिळेल. तेव्हा प्लीज सगळ्यांनी तुमची पोरा जी असतील ती हायस्कूलला पाठवून अशी एज्युकेशन तुमच्या पोराचा तुम्ही कंप्लीट करू शकता. रेलो सवाल तुम्हाला रिया बियाला जर प्रॉब्लेम आहे तर आमच्या जमाती लोक तुम्हाला रियाला पण हातं प्रोव्हाइड करतील. तो पण आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि बेस्टच्या बेस्ट एज्युकेशन द्यायची कोशिश करू. आणि ट्रान्सपोर्टचं पण सॉल्युशन आहे इकडे. ट्रान्सपोर्टला पण प्रॉब्लेम नाही. खुद स्कूल बस आहे आमच्याजवळ. त्या स्कूल बसनी पण तुम्हाला आजूबाजूची जी गावात बाय रोड जी जाऊ शकतात त्या लोकांसाठी स्कूल बस आहे. इकडं डिपको आहे, जी होडी आहे ती, जी बाय जी बाय रिव्हर जी येऊ शकतात त्या लोकांसाठी ती पण व्यवस्था केलेली आहे. आणि इतका बेस एज्युकेशन आपल्या गावाच्या इर्दगिर्द जर मिळतंय तर ती सोडून आपण मुंबई का जावा? बेसिकली कसं हा पुऱ्या एरियात खतं इंग्लिश स्कूल नाही, आपल्याच गावात आहे अल्हम्दुलिल्लाह. बाकी किती किलोमीटरपर्यंत इंग्लिश स्कूल तर आहे नाही. हेच आपल्या इंग्लिश स्कूल आहे चाललं आहे आणि 100% रिझल्ट आहे. पोरा डिग्री झाली आहेत, कमर्शियल झाला आहे आणि मग बेस्ट पोस्टला गेल्यात. हात शिकले बोलला सगळी डिग्री होल्डर झाली आहेत. असं नाही की हातनं केलं आणि मग शहरात गेला तर नाही कमी पडला. पण एज्युकेशनला खूप स्कोप आहेत ना. हातली पोरा खूप पुढे गेल्यात, वाढल्यात. असं नाही की खूप ॲडव्हान्स झाली आहेत ना घेऊन पोरा. नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ. आणि आपलं? मधुकर रघुनाथ गुरव. काय करता गावात? गावात काय आली मजुरी करतो. गाडी आपली आहे? ही गाडी माझी. तुमची आहे. आता कुठे गेला होतात? उन्हावऱ्याला जाऊन आलात? गरम पाणीचे झरे आहे तिथे. हा, काय म्हणताय गावातली काय बातमी? कसे काय तुम्ही लोक कसं राहता एकत्र? सगळे सर्व चांगले राहतो, मिळून मिसळून. तिन्ही समाज सगळा आमचा हा एक आहे समाज. ओके. तीनही समाज आमचे चांगलेपणे आणि चांगले संबंध आहेत. ह्या हिशोबाने आम्ही राहतो. आम्ही कोणाला तुम्ही कोण आम्ही कोण असं समजतच नाही. भाव नाही काय. गावातले कुठलेही निर्णय असतील तिन्ही समाज एकत्र बसतात, सॉल्व्ह करतात. बरं. एकूण तुमची किती घरं आहेत? कुठं आमची गावात? आपल्या सर्व तुमच्या समाजाची किती घरं आहेत? आमच्या समाजाची जवळजवळ 17-18 घरं आहेत. 17-18 घरं. आणि बौद्ध समाजाची किती असतील? मीच बौद्ध समाज. तुम्ही बौद्ध समाजाचे आहात? अच्छा. आम्ही गुरव. तुम्ही गुरव आहात. तुमच्या समाजाची किती घरं असतील? 25 होतील. 25. हा, 25. तुमची किती म्हटलात? 18-19 होतील तुमची. 18-19 तुमची 25 आणि ह्यांची 45. ओके. नमस्ते मॅडम. हा, नमस्कार. काय नाव आपलं? शिल्पा मंगेश गुरव. गुरव समाज. हा, गुरवांची किती घरं आहेत गावात? इथे म्हणजे 10-15 आहेत आमची घरं. 10-15 घरं. कुठल्या पदावर होतात आपण आधी? सरपंच.
सरपंच होतात हो. किती वर्ष? 5 वर्ष. किती वर्ष झाली तुम्ही होतात? आता 10-15 वर्ष झाली. 10-15 वर्ष झाले. आता कोण आहे सध्या? ह्या मीनाक्षी गुरव आमच्या अच्छा, समोरच्या मॅडम आहेत का? होय. आता सध्या तुम्ही काय करताय? आता काय नाही, मी घरीच, माझी तब्येत नसते ना बरी, घर घरीच असते. सांभाळताय. होय. हा. चला, धन्यवाद मॅडम आमच्याशी बोलल्याबद्दल. काय आता तुम्ही म्हटलात नाही कब्रस्तानाबद्दल काय? नाही ना, आम्ही जरी जिना मरण काय जरी असला तरी आम्ही स्वतः धावून, आम्हाला सांगायला येतात, आम्ही स्वतः जातो. तिथं जे काय करायचं ते आम्ही करतो. कबर काढतात, कबर वगैरे थोडक्यात आम्ही कबर काढतो. अच्छा, कबऱ्या काढता तुम्ही? हा, ओके. आजी, तुम्ही काय म्हणाल? तुमचं कसे संबंध आहेत मोल्यात? मोल्यात हा, हे आता हा माझा मुलगा हा फिरतोय. हा, ज्या वेळेला लहान होतं, हा. 15-16 वर्षे माझ्या नवऱ्याला गेल्याला नापत्या झाली, तर 4 मुला मी मोल्यात इथं कायम राहिला आणि ह्यांना मी माया लावली, त्यांनी मला माया लावली. आमचा चालला. अरे वा. आणि आता माझा एक मुलगा होता, तो मरून गेला. अरे बाप. आता माझा कमवता आहे तो एक असा पायाने अदू. आता माझी ही पडती बाजू, तो सुद्धा सांगील, हा पण सांगेल, अशी माझी पडती बाजू आली. आता मला कोण नाही. मग तुमचं घर कसं चालतं? घर चालतो म्हणजे लेकीनी दिली ना 2 महिन्यां 4 महिन्यांत आपला गुटू चालवायचा, नाही तर काय करा. हे पण सांगते. तुमचं नाव कसं काय? माझं सुलेजना लक्ष्मण गुरव. माझा मुलगा कमवता रे गेला. काय झालं? ऍक्सिडेंट झाला? आजारी होता. माझ्या भावान त्या मॉप केला राजानू. मला सांगता तो पण तुमच्या मुलासारखाच आहे. तुम्ही म्हटलात ना, लहानाचा मोठा माझ्या समोर मी केला म्हणून. तुमच्या मुलासारखं आहे. आणि माझ्या मुलासाठी पण त्याने केला. आपल्या आईची आपल्यावर जबाबदारी असते, है ना? चला, असू द्या. देव आहे, देवाला जे करायचं होतं त्याने ते केलं. हा, पुढे सगळं चांगलं. पोरांनी मॉप केली रे, माझ्या भावाने डॉक्टर केला रे, पण जगला नाही रे. कमवणारा होता आणि एक पायानं असा धुवायचा, तो काहीच करीत नाही, कुठं फिरत नाही, काम करीत नाही, नुसता जागेवर असतो. भाई, अजूनपर्यंत तुम्ही जो काय केला होता, मोब बेस केल्यावर तुमचा आईचा साथ असून द्या, गावाच्या सगळ्या लोकांचा. हा, ही पण आपले आई बापा आहेत, त्यांना कोणाचा सपोर्ट नाही, अल्लाने आपल्याला दिला नाही, तर आपण ह्यांचा याद करायचा. बेटा, काय नाव तुमचा? माझं नाव तनाज आहे. पुरा नाव सांगा. तनाज तौफिक बर्डे. खत असता मुंब्रा. मुंबऱ्याला? अच्छा, कोणत्या क्लासला हाव? मी आता 6th ला गेलो आहे. 6th ला गेल्या. कच्च्या मीडियमला? इंग्लिश मीडियमला. ओके. आता गावात का वाहिल्या तुम्ही? टाइम झाला मला, 1 महिना झालो. 1 महिना झाले. सुट्टीला आल्या? हो, सुट्टी. आंब खाल्ल्या? आंब? हो, खाल्ल्या. हा, कसल्या खाल्ल्या आंब? पायरी, तोतापरी? हो. हा, तुमची झाडं आहात? हो, हात. अच्छा, मग गेल्या का कलमात काढायला? नाही गेल्या, माणसं काढून आणतात. बेटा, तुमचं काय नाव आहे? जियान. हा, जोरात बोला. जियान. पुरा नाव बोला. जियान तर. अरे वा, स्कूलला जाता? कितवीला? स्टैंडर्ड. कौन सी क्लास में है आप? सीनियर में. चला, माशाल्लाह, थँक्यू. चॉल जी आहे ही पण आमच्या जमातीने बांधलेली आहे. आणि स्कूल, त्याच्यानंतर दुसऱ्या स्कूलला जे टीचर्स वगैरे डॉक्टर्स आहात त्यांना आम्ही भाड्यावर देतो आणि नॉमिनल रेंटला देतो. आणि जी पण काही रेंट येतं ती आम्ही लोक ह्या चॉल वगैरेच्या मेंटेनन्ससाठी यूज करतो. गावाच्या ह्या चॉल नाही, चॉलच्या मेंटेनन्ससाठी. मशिदीला उत्पन्न कसं काय? मशिदीला उत्पन्न फी मेंबर 500 रुपीज पट्टी आहे. त्याच्यानंतर आमची जी बाहेरची लोक जी आहेत, दुबई, बहरेन, कुवेत, ही लोक पण पर मंथ ही कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि त्याच्यानंतर मुंबईला एक रूम आहे, त्याचा रेंट येतं. ही सगळा इन्कम आहे. या इन्कमच्या मुलं आमची जमात स्मूथली रन होतं. जमातीला आमच्या ॲज अप्रॉक्सिमेटली 30,000 मंथली एक्सपेन्स आहे. अच्छा, 28 ते 30,000. तवरा आरामात निघतं. तवरा आरामात होतं, माशाल्लाह. सगळी लोक कॉपरेटिव्ह आहेत. मस्जिदीच्यासाठी सगळी लोक कॉन्ट्रीब्यूट करतात, काही इश्यू नाही आहेत. माशाल्लाह 200 मेंबर आहात. 500 इच पर इयर पट्टी आहे. त्याच्यानंतर दानशूर लोक आहात,
ती पर मंथ कॉन्ट्रीब्यूट करतात. त्याच्यानंतर आपल्या रूमाचा भाडा येतं आणि त्याच्यानंतर शादीत हकदाना वगैरे बर्तन वगैरे जातात त्याचं भाडं येतं. हे सगळं सोर्स ऑफ इन्कम आहात. जनरेटर खुर्ची वगैरे आम्ही लोक भाड्यावर देतो. माशाल्लाह स्मूथली चाललाय सगळा, काही प्रॉब्लेम नाही होत. सलाम वालेकुम. काय नाव? दिलावर. पुरा नाव काय? दिलावर आमचा बर्थडे. काय करता? आम्ही रिटायर आहो. कोविड रिटायर. किती वर्ष होतं कोविडला? कोविडला मग पडसा होता 20-25 वर्ष होता. आता पोरा तुमची? पोर सौदीला आहे. सौदीला आहे. अच्छा. बाकी काय खबर, तब्येत पाणी काय बोलते? खैरियत आहे. खैरियत आहे. माशाअल्लाह. जाम बघा किती आज झाडावर, माशाल्लाह झाड भरलेलं आहे. हे बघा पुरं खालती पडले आहेत जाम. पडतात. रेडी आहे, खायच्या लायक आहे ना? हो तयार. झाडावरनं काढून डायरेक्ट जाम खाऊया. बिस्मिल्ला. जाम ना तोंडात टाकल्यावर लगेच पाणी पाणी होतं. माशाअल्लाह. Allahu Akbar. चला जुम्माची नमाज झाली आहे माशाअल्लाह. आणि ह्या आपल्याला आमिरभाईच्या घरा जेवण लागलं आहे विथ फॅमिली. त्यांच्या आपण जेवायला भेटल्या. आहे बघा पापड आहेत, ब्रेड आहे ह्या, आणि मस्त बकऱ्याचा मटण आहे, राईस आहे, काय किमा आहे या किमा पाव माशाअल्लाह. आणि दाल पण आहे बघाल. आणि शिवाय मँगो. आणि हाय काय आहे? प्रॉन्स. हां प्रॉन्स आहे बघा. माशाअल्लाह माशाअल्लाह. तुम्ही मटण नाही खात काय? मटन झुमाची जरा मटन खायचा, सांची खायचा मच्छी. हां येस 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 येस. तर चला बिस्मिल्ला करूया. जुनैद भाई तुम्ही आज आमच्या गावात पंगारी गावात येल्या, खूप शुक्रिया. पंगार गाव एक्सपोज केल्या, मग बेस झाला, आम्हाला खुशी झाली, आम्हाला बेस वाटला. असंच आमच्या कोकणी कम्युनिटीसाठी तुम्ही काम करा आणि इंशाअल्लाह तुमच्या ह्याला सक्सेस मिळेल. अल्हम्दुलिल्लाह सगळा बेस होईल आणि कोकणी लोक पण जागी होतील.
जुनेद भाई आमच्या तरफ से तुमला आमच्याकडे छोटासा गिफ्ट. शुक्रिया, मोप मोप शुक्रिया तुमचा. चला मिळू इंशाल्लाह. मग बेस वाटलं तुमचं. सगळ्यात पहिले सदर साहेब, मी तुमचा शुक्रिया अदा करताय की तुम्ही मला तुमच्या गावातल्याने इन्व्हाइट केल्या आणि माझ्यासोबत फिरल्या आणि घाम आणि घूम होऊन पण तुम्ही अख्खा दिवस माझ्यासोबत राहिल्या ब्लॉग शूट करायला. तुमचा मोप मोप शुक्रिया. थँक्यू. यू वेलकम. तर उम्मीद करताय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू ऐसंच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.